यंदाच्या वर्षी मान्सून लवकर दाखल झाल्यानं पालिका प्रशासनाला एक कारण मिळालं खरं, मात्र मे महिन्यातच पहिल्या पावसात मुंबईची जर अशी परिस्थिती असेल तर पावसाळ्यामध्ये मुंबईची नेमकी काय परिस्थिती होऊ शकते, याच महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत यावेळेला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर, मुंबईच्या माजी महापौर देखील आहेत त्या, आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आपल्यासोबत आहेत, मनसेचे प्रवक्ते हेमंत कुमार कांबळे आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आहेत आपल्यासोबत, आणि भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आहेत। मी सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत करतो। सुरुवातीला किशोरीताई, आपण महापौर राहिलेले आहात मुंबईच्या आणि आपल्याला या सगळ्या बाबींची अत्यंत बारकाईनं माहिती आहे, वर्षानुवर्ष त्याबद्दल तुम्ही चर्चा देखील केलेली आहे। मात्र जी परिस्थिती काल उद्भवली मुंबईमध्ये, ती परिस्थिती याआधी कित्येकदा अनेक वर्ष उद्भवल्याचं आपण पाहिलेलं आहे। मुंबईकर मात्र सातत्यानं हा प्रश्न विचारत राहतात की जर पावसाळापूर्व तयारीबद्दल दावे पालिकेकडनं केले जातात, पालिका प्रशासनाकडनं केले जातात, तर मग ही झालेली कामं दिसत का नाहीत, आणि जर कामं झाली असतील तर मग अशा प्रकारे मुंबई तुंबते का, सातत्यानं पाणी का साचतं, भौगोलिक परिस्थिती वगैरे या सगळ्या गोष्टी आपण एक वेळ मान्य करूया, भरती ओहोटीची वेळ आपण मान्य करूया, मात्र उपाययोजनांच्या बाबतीत काय परिस्थिती जैसे थेच दिसतेय किशोरीताई? मुळामध्ये ज्या पद्धतीने या मुंबई महानगरपालिकेच्या असलेल्या परिसरामध्ये अचानक पाऊस पडल्यानंतर जी दानादान उडाली आहे, ती खरी दानादान उडाली आहे ती प्रशासनाची। कारण याच्यामध्ये कायम महानगरपालिकेमध्ये सर्व पक्षीय नगरसेवक, त्या सर्व पक्षीय नगरसेवकांमध्ये काही वर्स कमिटी वगैरे याच्यामधले अध्यक्ष हे स्वतः उभे राहून जाऊन काम मागे लागून करून पण घेत होते। पावसाळी ज्या आपल्या वाहिन्या आहेत, स्टॉर्म वॉटर वाहिन्या, या आपण मार्च एप्रिल मध्येच साफ करून घेत होतो। अगदी एक एक वाहिनी 3-3, 4-4 वेळा त्या मोठी मशीन लावून आपण गाळ खेचून वगैरे सुरळीत तिथून पाणी जावं या पद्धतीने सफाई चालत असे। परंतु गेल्या 2-3 वर्षात नगरसेवक तर नक्कीच सगळीकडे नाहीये, प्रशासक म्हणून जे बसलेले आहेत त्या प्रशासकांच्या मध्ये असलेला कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी या लोकांचा मेळ नाही का असं तो आता दिसतोय। आणि तो मेळ घालण्याचं काम जर नक्की कोणाचं असेल तर तो ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये सर्व पक्षीय आम्ही नगरसेवक होतो तेव्हा ते आमची सगळ्यांची म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी त्यांची नक्कीच जबाबदारी असलीच पाहिजे। आता तो मेळ गेल्या 23-24 आणि हा 25 पूर्ण झाला, 26-25 चालू आहे, ह्याच्यामध्ये थोडासा ढिसाळपणा प्रचंड दिसतोय। आणि त्या ढिसाळपणाच्या याचे फटके हे मुंबईकरांना आता, आणि आजचा जो पाऊस आहे फक्त मुंबई नाही तर सर्व शहरांमध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस पडला आणि सगळीकडे दाणादाण उडाली आहे। पण आपण आता मुंबईच्या गोष्टीवर बोलतोय, त्यामुळे नाले सफाई 2 दिवसापूर्वी 55% पण झाली नव्हती। हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलंय ते मी सांगते। त्यानंतर पावसाळी लाईन चालू नाही केल्या ते आहेच, त्याबरोबर ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले, खड्डे करून ठेवले, ते काम पूर्ण नाही झालं। त्याचप्रमाणे आपण काल पाहिलं मेट्रो 3 मध्ये घाईघाईमधनं झालेलं उद्घाटन, एक आठवडा आधीच आमच्याकडनं आम्ही मीटिंग घेतली होती, कारण ते वरळी नाक्याला मेट्रो 3चं पॉइंट आहे। तर तिथे आम्ही विचारलेलं की वर्क फिनिश झाल्यानंतर एक सर्टिफिकेट मिळतं, आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तिथलं झालंय का, तर वॉर्ड ऑफिसरच्या लेवलला जे अधिकारी आले होते हो 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 हे करून गेले। जेव्हा वास्तव बघायला गेले, स्वतः आदित्य ठाकरे होते, त्यानंतर बाकीचे सगळे पदाधिकारी होते, स्वतः आशिष चेंबूरकर वगैरे होते, त्यावेळेला झालेलं नव्हतं। आमचं हेच म्हणणं आहे की काही कामं 31 मे ही डेडलाईन होती, पण आपण 20-22 मे लाच या गोष्टीचे आढावा घेतो आणि तो संपूर्ण करतो, पण यावेळेला ते होताना दिसलं नाही। राहून बरेच कोणाकोणाचे झाले, अगदी आशिष शेलारांनी केले, स्वतः उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले, सगळ्यांनी राऊंड घेतले. हा त्या राऊंडच्या वेळेला ते नाले अगदी क्लीन, कारण ते माहिती असतं त्यांना. पण त्याच्यानंतर जे छोटे, जे अतिशय लहान याच्या जागेत आहेत, जे बरोबर ती मिठी नदी, नंतर ओशिवरा नदी, नावं बदलत गेली आहेत त्या मिठी नदीची पुढे पुढे पुढे. तर त्या आतल्या इंटरनल हे झालेले नाही. आणि त्याचे तडाखे अशा पद्धतीने म्हणजे मंत्रालयासारख्या ठिकाणी कधीही पाणी भरत नाही. हा जे ब्रिजवर कधीही पाणी भरत नाही. जे ब्रिज पाणी भरलेलं, त्याचा अर्थ जे ब्रिजचे जे आउटफोल आहेत ते साफ नाही झाले. हा प्रशासनाचा ढिसाळपणा आहे बर असं मला वाटतं. ठीक आहे. आपण शीतल म्हात्रेंकडे जाऊया. शीतलताई, ढिसाळ कारभार प्रशासनाचा हे एकमेव कारण यामागे आहे असं आपल्याला वाटतं का? आणि जसा उल्लेख केला किशोरीताईंनी सुद्धा की उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः दौरा केला, पाहणी दौरा केला आणि एकदा नाही अनेकदा केला. आशिष शेलार देखील काही दिवसांपूर्वी पाहणी दौरा करून आलेले होते. तर पाहणी दौऱ्याच्या वेळेला परिस्थिती खूप चांगली दिसते, नंतर मात्र परिस्थितीमध्ये फरक पडतो. काय नेमकं घडतं अशा वेळेला आणि मग याला नेमकं जबाबदार कोणाला ठरवायचं? माजी महापौर किशोरीताई यांनी जे आता सांगितलं, खरोखर मला कमाल वाटते. जेव्हा त्या महापौर होत्या तेव्हा पाणी तुंबत होतं, तेव्हा त्यांचे जे काही दाखले देत होत्या त्या, की कसं बशीप्रमाणे मुंबई असतं, असं ते जे काही सांगत होत्या, मला वाटतं ते व्हिडिओ काढून त्यांनी एकदा बघावेत. एक लक्षात घ्या की गेल्या 75 वर्षामध्ये एवढा पाऊस मे महिन्यात एका तासात जवळजवळ 100 मिलीमीटर, जे आपण आकडे दिलेत, तर कुलाब्याला जवळजवळ 100 मिलीमीटरच्या वर पाऊस एका तासामध्ये पडला. तर ही कुठेतरी एक नैसर्गिक आपत्ती आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आतापर्यंत अशा पद्धतीने मुंबईमध्ये मे महिन्यात एवढा पाऊस पडला नव्हता. अगदी बरोबर आहे की 31 मे हा आपला सगळी कामं पूर्ण करण्याचा आपले डेडलाईन असते. माननीय आताच किशोरीताईंनी सांगितलं की आशिष शेलारजीने राऊंड घेतली, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी राऊंड घेतली, परंतु उबाटाच्या कोणी राऊंड घेतली असं काही त्या म्हणाल्या नाहीत. बहुतेक राऊंड गेला असेल, कोणी राऊंड घेतलेली आहे किंवा राऊंड घ्यायची असते राऊंड घेतात. हे कदाचित विसरले असतील. तर मला असं वाटतं की 25 वर्ष ज्यांचं राज्य होतं तेव्हा कुठल्या अगं वर्षी बाई, पाऊस तू पडला पण त्याच नाही. राज्यात होती ग कुठल्या वर्षी नगरसेविका. जरा ऐकून घ्या. किशोरीताई मी वेळ देतो तुम्हाला बोलायला. शीतलताईंचं बोलणं होऊ दे. असं होणार नाही. अगदी अगदी वाटेल काही बोलतील तर ऐकून घेणार नाही, नाही. किशोरीताई त्यांना बोलणं तर complete करू दे. नगरसेविका कधी पाणी काही तुंबलं बोलणार नव्हतं काय? का? शुद्धीत 25 बोलायला सांगा. वर्षापूर्वी मला वाटतं अशा पद्धतीने चर्चा होऊ शकत नाहीये. जरा ऐकण्याची सुद्धा मानसिकता ठेवायला पाहिजे. 25 वर्षापूर्वी जे तुमची ब्रिज मानसिकता टॉवर कळली. प्रकल्प तुमचं होतं ते अजूनही पूर्ण झालेलं नाही. बरं. याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? आणि जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता तेव्हा बॉडी बॅगच्या संदर्भात, कोरोनामध्ये झालेल्या बॉडी कोणीही बॅगच्या संदर्भात भ्रष्टाचाराचा विसरू तुमच्यावर नये. आरोप केला नाही. त्यामध्ये ज्यांच्यावर जाणून बुजून अहो, भ्रष्टाचाराचे तुमचे आरोप आता आहेत भ्रष्टाचार त्यांनी काढतो तर बघा बाहेर. दुसऱ्यांना भ्रष्टाचाराबद्दल आणि शिकवूच बॉडी नये. बॅग मध्ये भ्रष्टाचार आज झालाय असं खिचडीच्या तुम्हाला मध्ये, वाटतंय कोरोनामध्ये तर खिचडीमध्ये जा परत जे केस कोणी करा आणि आत्महत्या जे टाका कोणी आम्हाला. जेलमध्ये गेले काय होते, नाही, आता शीतलताई, आम्ही विषयांतर होतंय की काय असं वाटतंय? आपण तुमच्यासारखे पावसाच्या पैसे संदर्भातल्या नाही. मुद्द्यावरच राहूया. आपण बाकीच्या मुद्द्यांवर नको जाऊया, त्याची वेगळी चर्चा करू हवं तर. तुझ्यासारखी पळकुटी मी नाही. असताना मी आपण केलंय उत्तरं तर मी शांतपणे आज ऐकून सांगते. घ्यावी. अशा जा पद्धतीने परत करा. नळावर भांडल्यासारखं भांडू जे नये. असेल ते किशोरीताई, आम्ही किशोरीताई, करतो. किशोरीताई, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ दे. मी तुम्हालाही वेळ देतो बोलायला. बोलते. आणि त्याच्यावर जरूर आपण उत्तर द्या. कुठलाच परंतु बसलीये. आमचं म्हणणं तुमचं आम्हाला सगळं आम्ही मांडण्याची जी ऐकायला संधी बसलोय, मिळालेली आहे, बघायला पण अशा बसलोय. पद्धतीने वागून आपण कसे खोटे आरोप करताय हे तुम्ही वारंवार दाखवून देता. आम्ही किशोरीताई. कोणावरही आरोप केलेले मला वाटतं नाही. आपण माझी महापौर म्हणून काम आम्ही केलेलं कोणावरही आहे. आरोप केले आपल्याला नाही. कल्पना आहे की आम्ही मुंबईमध्ये कोणावरही आरोप केले नाही. आपणच पाणी विकणारी बाई मी नाही. जाऊन टँकरनी आपण पाणी कशा विकणारी बाई मी पद्धतीने नाही. कशा पद्धतीने टँकरनी तेव्हाच्या पाणी जे काही विकणारी बाई मी कंत्राटदार नाही. होते नाही, ठीक आहे. त्यांची पाठराखण करत विषयांतर होऊ नये म्हणून मी शीतलताई आपल्याला सुद्धा विनंती करतो, किशोरीताई आपल्याला सुद्धा विनंती करतो, आपण इतर जे या चर्चेमध्ये सहभागी झालेले प्रवक्ते आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया. हेमंत कुमार कांबळे, आपण बोला, काय नेमकं या सगळ्या परिस्थितीबद्दल आपल्याला वाटतं? सत्ताधारी आणि विरोधक हा मुद्दा आपण एक वेळ बाजूला ठेवूया. मुंबईकर म्हणून काय वाटतं? कारण ही परिस्थिती दरवर्षी मुंबईकरांवर ओढवतीये आणि यावर काही कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाहीये. भौगोलिक परिस्थितीचा विषय तर आहेच, इतरही विषय आहेत, पण राजकीय विषय, राजकीय मुद्दा जो आहे सत्ताधारी आणि विरोधकांचा, तो बाजूला ठेवूया आपण. तुमची प्रतिक्रिया, मनसेची प्रतिक्रिया या संदर्भातली. नमस्कार. खरं तर या डिबेटमध्ये येण्याआधी मी विचारलं होतं की नेमकं पॅनलमध्ये कोण कोण आहे.
आणि त्यावेळी मला एक तर लक्षात आली ती गोष्ट की इथे आरोप प्रत्यारोपांवरती जास्त चर्चा होती. मुळात मुंबईकरांना या संकटापासून म्हणजे बघा मनसेची स्थापना झाली 2006ला. आज 2025 आहे. आम्ही 18 ते 19 वर्ष सातत्याने कशावर बोलतो तर नालेसफाईवर बोलतो, आम्ही रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरती बोलतो, आम्ही फेरीवाल्यांवरती बोलतो. आता मुद्दा नालेसफाईचा आहे. मला सांगा 1888चा जो नियम आपण वापरतो महानगरपालिका, कोणत्या नियमात दिलंय की फक्त पावसाळ्याच्या आधीच नालेसफाई व्हावी म्हणून? नाले हे 12 महिने भरलेले असतात. मग त्यावेळेला ते नाले एका ठराविक अंतरावरती एवढाच कचरा काढला जावा असा नियम कोणता आहे? याला बघा या मुंबई तुंबड्यामागे अनेक कारण आहेत. आज कॉन्क्रिटीकरण जे होत आहे आपण त्यालाच विकास मानतोय. प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रिटीकरण म्हणजे सोसायट्यांमध्ये सुद्धा कॉन्क्रिटीकरण व्हायला लागलं, तिथे प्युअर ब्लॉक बसवायला लागले. आज रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण आहे. दुसरं तर तुम्ही सांगितलं की ठराविक वेळेत इतका पाऊस पडला आणि त्याच्यामुळे जे पाणी भरलं गेलं. आज मला सांगा ना सांताक्रूजमध्ये किती पाऊस पडला तर 37 मिलीमीटर आणि 74 मिलीमीटर. काल पण मुंबई शहरामध्ये जो पाऊस पडला 50 मिलीमीटरची आपली जी वाहन क्षमता आहे, पर्जन्य जलवाहिनीची वाहन क्षमता आहे की तेवढं पाणी पाऊस देऊ शकतं. त्याच्यापेक्षा जास्त भरलेला पाऊस हा पडला की आपल्याकडे मुंबई तुंबते. मुंबईची भौगोलिक परिस्थिती, मुंबईची आता झालेली ही जी काही वाट लागले विकास, आपण जो सिमेंट कॉन्क्रीटचा विकास म्हणतोय आणि त्याच्याने सगळी झालेले रस्त्यांची वाढलेली उंची, या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. पण त्याचबरोबर मॅनग्रोव्ह वरती कोण बोलणार? मॅनग्रोव्ह ज्या प्रकारे कांदळवन त्याच्यावरती बरणी टाकली जाते, भराव टाकला जातोय, त्याच्यामुळे जे समुद्राची जी इकडचे पाण्याचा जो साठा आतलेच राहतो, शहरातच राहतो, याच्यावरती कोण बोलणार? हे सगळे प्रश्न आहेत. तुम्ही अनेक गोष्टींवरती चर्चाच होत नाहीये. नैसर्गिक जलस्रोत बुजवली जातात आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आज शीतलताई कुठे राहतात तर दहिसर, गोराई, तुमचं कांदिवली, मालाड, मालवणी, इथे जेवढी कांदळवणे बघा तिथे काय चाललंय, भराव टाकले जात आहेत. मी तुम्हाला फोटोग्राफ पाठवतो किंवा तुमचा प्रतिनिधी पाठवा, बघा तिथे काय चाललंय इथे. म्हणजे मुंबईवरती गेले 25 आता या पॅनलमध्ये असणारे सर्व प्रतिनिधी जे प्रतिनिधी आहेत ते सगळे या त्या कारणाने सत्तेत होते. ते राज्यात सत्तेत होते की महानगरपालिकेत. आज भाजप आणि शिवसेनेचे 2 गट इथे प्रतिनिधी आहेत. शीतलताई शिंदे गटाचे आहेत, शीतलताई शिंदे गटाच्या, किशोरीताई उभाटा गटाच्या, तिकडे भाजपचे प्रतिनिधी बसलेत. ते सगळे एकामेकावर आरोप करतायत. 25 वर्ष 2017 पर्यंत भाजप आणि शिवसेना एकत्र होती. आता शीतलताई 3-4 वर्षापूर्वी वेगळ्या झाल्या. नाही, म्हणूनच हेमंत कुमार कांबळेजी पक्षीय आरोप प्रत्यारोपांवर आपण जाऊयाच नको. म्हणून मी सुरुवातीलाच काय म्हटलं की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण मुंबईकरांसाठी म्हणून ही चर्चा करूया. आणि अजित चव्हाणांना बोलायचंय. अजितजी बोला, काय नेमकं या बाबतीत आपल्याला वाटतं? कारण आत्ताची परिस्थिती मुंबईकर दरवर्षी अनुभवतायत, परिस्थितीत काही फार बदल होताना दिसत नाही. अजितजी. अजिंक्यराव, माझी विनंती आहे की आपण प्रत्येकाने बाजू मांडत असताना वादविवाद करूया नको. माझ्या 2 भगिनी आता बोलत होत्या, त्यातल्या या दोघींनी म्हणजे म्हात्रेताई असतील किंवा पेडणेकरताई असतील, या दोघी मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये राहिलेल्या आहेत, महापौर आहेत, ज्येष्ठ सदस्य आहेत. यावर्षी काय झालं अजिंक्यजी, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जेवढा पाऊस संपूर्ण पावसाळ्यामध्ये पडतो, बारामतीची बातमी आपण पाहिली असेल की जेवढा पाऊस संपूर्ण पावसाळ्यात पडतो तो एका दिवशी पडला. तीच परिस्थिती मुंबईमध्ये आली. मला सर्वप्रथम मुंबई महानगरपालिका, महामुंबई आणि राज्यामधल्या सर्व पूर परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना मदत करणारे अधिकारी, कर्मचारी, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जे रस्त्यावर उतरले माझ्या सकट, त्या सगळ्यांचं मी अत्यंत मनापासून अभिनंदन करतो. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, मी अत्यंत अभिमानानं सांगतो, मुंबईच्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती विकासाची कामं सुरू आहेत. जुलैमध्ये ही परिस्थिती असते, ती मे मध्ये आली आणि त्यामुळे ही परिस्थिती आपल्यावरती ओढावली. मेट्रोच्या मार्गिका असतील, सागरी रस्ते असतील, नवीन पूल असतील, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती देशाच्या आर्थिक राजधानी करता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पैसे प्राप्त झालेले आहेत. आता एक अत्यंत गंभीर मुद्दा, खरं तर तो मुद्दा किशोरीताईंकडून येईल असं मला वाटलं होतं, परंतु त्या मुद्द्याकडं कसं डोळे झाक केलं जातं. बघा, हे सगळं होत असताना मी शाळेत असल्यापासून मुंबईमधल्या एका प्रोजेक्ट बद्दल आम्ही सातत्यानं ऐकत होतो.
मी 16 वर्ष मेनस्ट्रीम जर्नलिझम मध्ये होतो. त्यावेळेला दरवर्षी मी त्याच्यावरती चर्चा करायचो. मुंबईच्या कानाकोपऱ्यात मी त्यावर कार्यक्रम घेतले. तो म्हणजे मुंबईचा ब्रिमस्टोवेड प्रकल्प अपूर्ण का राहिला. मनसेच्या माझ्या मित्रांना सुद्धा मला विनंती करायची आहे की या ब्रिमस्टोवेड प्रकल्पाला अपूर्ण ठेवणारे नक्की कोण आहेत. हे लोक अजिंक्यजी मुंबईचे खरे गुन्हेगार आहेत. 4,938 कोटी रुपये या ब्रिमस्टोवेड प्रकल्पासाठी आपण खर्च केले आणि दुर्दैवानं माझ्या भगिनी किशोरीताई महापौर होत्या तरी त्यांना त्याच्यामध्ये काही ते नव्हता. मला हे माहिती आहे, त्यामुळे मी किशोरीताईंवर व्यक्तिगत आरोप करणार नाही. कारण त्यांचं जे सत्ता केंद्र होतं त्या सत्ता केंद्राचा सगळा मित्रपरिवार कंत्राटदार होता आणि ताई नगरसेविका होत्या. त्या सेवाभावी वृत्तीच्या आहेत, त्या नर्स आहेत. त्यांची सेवा मी पाहिली आहे. मी अनेक वर्ष त्यांच्या शेजारच्या मतदारसंघामध्ये राहत होतो, डिलायल रोडला बीडीडी 40 शेजारी. त्यामुळे मला सगळी परिस्थिती माहिती आहे. कार्यकर्त्यांना दाबून या ब्रिमस्टोवेड प्रकल्पाचा पैसा कोणी खाल्ला. 4,998 कोटी रुपये हा ब्रिमस्टोवेड प्रकल्प काय आहे तर मुंबईमध्ये पावसाचं पाणी तुंबू नये याकरता आम्ही मुंबईकरांनी कराच्या पैशातनं दिलेला जो पैसा पाण्यासारखा खर्च झाला. अजिंक्यजी 25 वर्ष जे लोक मुंबई महापालिकेत सत्तेत होते त्या लोकांना मुंबईकरांनी हा जाब विचारला पाहिजे. हो, आमची चूक इतकीच आहे की निसर्गाचं कालचक्र चुकलं. पाऊस वेळेआधी आला. नाले सफाई 85 ते 65% पर्यंत आहे. ती अधिक चांगली होईल. आम्ही प्रयत्न करू. आम्ही जबाबदारी अजिबात नाकारत नाही. परंतु ब्रिमस्टोवेड प्रकल्पाचं काय झालं याच्या चर्चा माध्यमांवरती झाल्या पाहिजे. अजिंक्यजी मी त्याबद्दल नक्कीच आपण विचारूया ना. किशोरीताई आहे तिकडे, त्या अत्यंत बारकाईनं याबद्दल कदाचित उत्तर देऊ शकतील. पण तत्पूर्वी विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची आहे. विद्याताई, मुद्दे आपण सगळे ऐकतो, पण मुंबईकर म्हणून हे पाणी तुंबू नये यासाठी काय काय केलं गेलं पाहिजे आणि ते फक्त पावसाळ्यापूर्वी नाही तर वर्षभर केलं गेलं पाहिजे. हेमंत कुमार कांबळेजींनी पण तोच मुद्दा मांडला की नाले सफाई केवळ पावसाळ्यापूर्वीच 1-1.5 महिना का, 2 महिना का, वर्षभर का होत नाही. विद्याताई, नाही बरोबर आहे. मुंबईची मी गेले 74 पासून मुंबईमध्ये राहते आणि अनेक वर्ष पावसाळ्यामध्ये ही साधारण अशीच परिस्थिती निर्माण होते. कोणाचंही सत्ता महापालिकेत असो नसो, परंतु कुठेतरी मुंबईमध्ये आपण जे पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास होतोय आणि आपण सगळे मुंबईकर म्हणून जर जबाबदारी स्वीकारणार असू तर आपण सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे. मुंबईमध्ये 65 ते 70 लाख लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, पण झोपडपट्ट्यांमधला कचरा उचलला जात नाही. तो सर्रास नाल्यांमध्ये टाकला जातो आणि नाले म्हणजे ते नाले नाही आहेत, त्या नद्या आहेत. पोयसर नदी, मिठी नदी, याचा सगळा शोध आपल्याला 2005 नंतर लागलेला आहे. मॅनग्रोव्ह आपण सीलिंग जेव्हा उभारणी केली तेव्हा तिथे 100 एकर भराव टाकला. भराव टाकायची गरज नव्हती तेव्हा मॅनग्रोव्ह कट करून टाकले MMRDA ने आणि आम्ही तेव्हा विरोध केला होता. फक्त जेवढे पिलर्सची आवश्यकता आहे तेवढाच भराव टाकणं आवश्यक होतं, पण 100 एकर भराव टाकल्यामुळे मेयरच्या बंगल्यापर्यंत दादर चौपाटी नष्ट झालेली आहे. पण पर्यावरणाविषयी कोणीही काही बोलत नाही आणि यूज अँड थ्रोचा जमाना आहे. सगळ्यांनी खायचं आणि फेकायचं रस्त्यावरती. कचरा उचलणारे मजूर किती उचलणार आहेत, किती नाले सफाई करणार आहात, किती कोट्यवधी रुपये घालवणार आहात. नाले सफाई केली पाहिजे याच्याविषयी दुमत नाहीये, पण आपण सुद्धा नागरिक शास्त्र आपल्याला किती 5 आणि 10 मार्काचं असतं. आपल्या लोकांना सिव्हिक सेन्स नाहीये की आपल्याकडे टॉयलेट्स नाहीये, शौचालय नाहीये, नाले तुंबतायत ते लोकांनी साफ करायचे पण आपण सुधारणार नाहीये. ही सगळ्यात वाईट परिस्थिती मुंबईची आहे. 1 करोडच्या वर लोक मुंबईमध्ये राहतात, त्यातले अर्धे लोक आहेत त्यांना थोडाफार सिव्हिक सेन्स असेल ते नाही. पण अजूनही तुम्ही बघितलं तर सिग्नलला जर गाडी थांबली तर एसीच्या कार मधनं खाली काच करून लोक थुंकतात रस्त्यावरती. इतकी घाणेरडी परिस्थिती आपल्या मुंबईमध्ये आहे. ती आपण कशी सुधारणार आहोत याच्यावर पण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि कालच्या पावसामध्ये जे मेट्रोचं जे ॲक्वा स्टेशन म्हणजे आपण ॲक्वा लाईन म्हणतो ती वरळीला जे पाणी तुंबलं तिथे जी परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेस त्या मेट्रोचे जे आता मला वाटतं भिडे मॅडम आहेत त्याच्या आधी जे मूर्ती म्हणून होते ह्या लोकांनी याचे टेक्निकल उत्तरं दिली पाहिजे. जे कॉन्ट्रॅक्टर असतील, जे सिव्हिल इंजिनियर असतील, त्यांनी कशा प्रकारे काम केलं. तुर्कीच्या एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, मग ते त्यांना दिले, मग ते टेंडर प्रोसिजर काय होती, त्या प्रोजेक्ट कशा प्रकारे केला
आता कोस्टल रोड आपण सुरू केला, आपण सगळेजण जातो त्याने प्रवास करतो. हो. मागच्या पावसाळ्यामध्ये तोही गळाला होता. म्हणजे लोकांच्या जीवाशी हा सर्रास खेळ आहे. एखादी मोठी समुद्राचं प्रेशर आहे. मुंबई हे 7 बेटांनी जोडलेलं शहर आहे. प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी भराव टाकलेला आहे. बरोबर. इथे अंडरग्राऊंड जेव्हा आपण कोस्टल रोड मारतो किंवा आपण मेट्रोचे स्टेशन सुरू करतो, तेव्हा आपल्याला अतिशय जागतिक तज्ञ या लोकांच्या कमिटीने जे हे रिपोर्ट घेतलेले आहेत का, आता हे काल स्टेशन मध्ये पाणी भरल्यानंतर तुमच्या चॅनलवाल्यांच्या कॅमेऱ्यांना येऊ देत नव्हते की तुम्ही इथे यायचं नाही. अरे यायचं नाही म्हणजे तुमच्या स्टेशनची जी दुर्दशा झालेली आहे, तिथे पाणी भरलेलं आहे आणि तिथे जे काय स्टेशनचा एंट्रन्स आहे तिथे जी वॉल बांधली ती भिंत तुटली म्हणून सांगतायत. ती भिंत आरसीसीची जर असती तर ती तुटली नसती. म्हणजे काम करताना इतकं कमकुवत करायचं की हा. लोकांच्या जीवाशी खेळणं असतं. तिथे सगळे जिने आणि सगळे जे काही एस्केलेटरचे जिने असतील ते सगळे स्टीलचे आहेत, सगळं स्टीलचे. आणि कुठे शॉर्ट सर्किट झालं, कुठे लोकांचे जीवाचा धोका झाला तर ह्याची जबाबदारी कोणाची आहे? म्हणजे ह्याचं सगळं उत्तर MMRDA ने दिलं पाहिजे. हो. तुम्ही जेव्हा उद्घाटन करता मोठ्या प्रमाणात, तुम्ही हो. जेव्हा त्याची क्रेडिट घेता, तर हे जर काय झालेलं तर याची जबाबदारी सुद्धा शासनाची आहे. किशोरीताई, ब्रिमस्टॉवेड प्रकल्पाचं काय झालं असं अजित चव्हाणांनी मगाशी विचारलं, पण 2005 मध्ये ज्या वेळेला मुंबईतला मोठा पूर आला 26 जुलैचा, त्यानंतर ब्रिमस्टॉवेड प्रकल्पाबद्दल कित्येक वर्ष बोललं गेलं. अजूनही तो प्रकल्प अपूर्णावस्थेतच आहे अशा बातम्या समोर येतात. नेमकी या प्रकल्पाची काय एकंदरीत अपडेट तुमच्याकडे? म्हणजे आता भरपूर वर्ष झाली तुम्ही महापौरपद सोडल्यानंतर, पण तुम्ही बारकाईने या सगळ्याच्या अभ्यासामध्ये असता, त्यामुळे म्हणून तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की काय नेमकं ब्रिमस्टॉवेड प्रकल्पाच्या कार्यान्वित होण्यानं मुंबईमध्ये घडू शकतं? 17 सेंटर करायचं ब्रिमस्टॉडचं नक्की झालं. बरोबर. 17 मधली 13 पूर्ण झाली. 14, 15, 16, 17 ही 4 सेंटर ऍक्वायर, जागा ऍक्वायर करण्याच्या याच्यामध्ये हम्म. आजही प्रोसेसमध्ये आहेत. हम्म. ज्या वेळेला मी 7 मार्च 2022 मी जेव्हा महापौर पदचा आमचा टर्म संपला, हा. त्याच्या 2 काय म्हणजे मार्च मध्ये हे घे त्याची ऍक्वायर करण्याची प्रोसेस पूर्ण होत आली होती. हा. आता त्याच्यानंतर प्रशासक बसला, सगळ्यांना ह्या लोकांनी ताब्यात घेतलं. आमच्यासारखे लोक जेव्हा गेले नाहीत तर आम्हाला तेव्हापासून 1 रुपयाचा फंड नाही दिला. अजिंक्यजी, म्हणजे हा. कुठलं काम करण्यासाठी मी सांगतो खरं कारण. का माझ्यावर राग असू शकतो, मी समजू शकते, मी पक्षाची आहे, हा. पण मग तिथल्या नागरिकांनी काय केलंय? बर. हे इतका क्रूरतेने असं सरकार वागतं का? 1 रुपयाचा फंड आम्हाला नाही दिला. जे नगरसेवक गेले नाहीत आणि जे गेले, ही वीरकन्या अग्निकन्या ज्या तोंडाने सांगत होत्या, जे गेले त्यांना 10-10 करोड 15-15 करोडचे फंड टाकले. काय तिथे त्या फंडांचं काय झालं? त्या फंडांचं काय झालं? तिथे कामं केली का? सोन्याचे रस्ते केले का? हे कोणीच विचारत नाहीये. बर. आम्हाला 22 ला नाही दिला, 23 ला नाही दिला, 24 ला नाही दिला, आता 25 चालू नाही, आहे. पण किशोरीताई, जर आमच्या फंड दिला असता तर हा नागरिकांवर प्रश्न काय सुटला अन्याय असता का लगेचच? आणि माझ्या माहितीनुसार नाही, माझा प्रश्न किशोरीताई, तुम्ही तो मुद्दा उपस्थित केलात म्हणून प्रश्न विचारला. हिंदमाताला त्याचे पैसे पेट्रोल आम्हाला नाही, पडले का? पैसे नाही डिझेल भरायला, ब्रिमस्टॉवेडच्या असं महानगरपालिका बाबतीत सांगते. विचारलं. 90,000 त्या बाबतीत ब्रिमस्टॉवेडच्या प्रकल्पाबद्दल प्रकल्पाबद्दल बोला. मला ताईंवर व्यक्तिगत आरोप करायचा नाही, परंतु ज्यांच्याकडे सत्ता होती त्या ठाकरे परिवाराचे सगळे लाडके कंत्राटदार, मग ते कचऱ्याचे असतील, वा नाले वा वा, सफाईचे बाकी असतील, तुम्ही ब्रिमस्टॉवेडमध्ये गाई असतील, केली होती त्या वाटतं. लोकांचे 25 मोठमोठे वर्ष आमच्या अधिकारी बरोबर इमले वगैरे गाई आहेत. होती वाटतं. आणि मुंबईकर सतत काय बोलत राहिला. सांगतायत? मी गाई अत्यंत गाई अभिमानानं होती. सांगतो, ताईंना जो गाई- आरोप केला गाई- मी येतो शीतलताई तुमच्याकडे, येतो. ज्या स्थानकामध्ये पाणी साठलं, आचार्य अत्रेंच्या नावानं ते स्थानक आहे ताई, तिथून सुरुवात होते. अहो, घाई तुम्ही उद्घाटन केलं. सरी रोड, एकही या काम सगळ्या पूर्ण परिसरामध्ये निर्लड आहे. हजारो कोटींची काही विकास बोलता, कामं, काही माहिती घेऊन बोला. हजारो कोटींची विकास कामं मुंबई महापालिकेकडून MMRDA कडनं होत आहेत. हा पैसा आकाशात आला का? होत मला आहे एक काय? सांगा. दिसत नाही. अजिंक्यजी, होत आहे मी काय? बोलू काय? दिसत नाही. हो हो, ठीक आहे. शीतलताई आपण बोला. अजितजी, मी येतो आपल्याकडे. मला वाटतं फंडाबद्दल जर अजितजी, मी येतो आपल्याकडे. शीतलताईंचा मुद्दा झाला की मी येतो आपल्याकडे. ब्रिमस्टॉवेड करता नाही आला.
ठीक आहे, मी याचं उत्तर घेईन, किशोरीताईंकडनं घेईन. असताना ब्रिमस्टोन प्रकल्प सांगितला होता मुंबई बुडणार नाही. मला असं वाटलं माझा बाळ तरी सुरक्षित प्रवास करेल. माझं बाळ तिसरीला आहे आता, तरी 25 वर्षात तुम्हाला ते करता आलं नाही. दुसरं मातोश्री मात्र उभं राहिलं. हा प्रश्न ठाकरेंना लोकांनी विचारला पाहिजे. आज अहो, सत्ता नाही ठिकठिकाणी म्हणून सगळ्यांचे बंगले उभे राहिले. त्यांना सगळ्यांचे बंगले उभे राहिले. मागच्या तुम्हाला वर्षी तुम्ही फक्त बदनामी कोस्टल उद्धव ठाकरेंचे घाट जात नाही. लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण केला. त्याच उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय जेलला जात नाही. प्रत्येक गोष्ट दरवर्षी नवीन पावसामध्ये मुंबईमध्ये लोकांना निदान तिचा अनुभव तर येऊ द्या. यंत्रणा या काय त्यांना देवत नाहीये की त्यांनी बरोबर आहे. नाही ठीक आहे, मुद्द्यावर बोलूया आपण, याच मुद्द्यावर बोलूया. शीतलताई आपण बोला. दुसऱ्यांना बोलायचं हे कसं चालेल ताई साहेब? शीतलताई आपण बोला. बघा, आम्हाला कुणावरही आरोप करायचे नाहीयेत. जर एखादी गोष्ट चुकली आहे तर तिला चूक म्हणून मान्य करायला आम्हाला खरोखर काहीही प्रॉब्लेम नाहीये. परंतु ज्या पद्धतीने नळावर भांडल्यासारखं इथे जी भांडणं चाललेली आहेत त्याला चर्चा म्हणावा का, हा पहिला मुद्दा आहे. ब्रीमस्टोन प्रकल्पाबद्दल विचारलेला असताना त्याच्यावर फक्त 2 वाक्यामध्ये बोलवण केली जाते. त्याबद्दलची माहिती अजूनही लोकांना दिली जात नाही. मला वाटतं 17 सेंटर्स बांधायला 25 वर्ष लागतात. याच्या मागचं काय गौड बंगाल आहे हे लोकांसमोर येणं आवश्यक आहे. ते का लपवलं जात आहे प्रोसेस समजून घ्या. अजिंक्यजी, मी बोलू की यांनाच बोलायचं आहे? किशोरीताई माझी विनंती आहे तुम्हाला, शीतलताईंना मुद्दा कंप्लीट करू दे, मी तुम्हालाही वेळ देतो बोलायला. हा, त्याच्यानंतर मिठी नदीचा जो गाळ काढण्याचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये लाडके जीवलग मित्र दिनो मोरिया यांच्या भावाचं नाव कुठून आलं याचं सुद्धा मुंबईकरांना उत्तर देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. कुठला विषय आहे तर मिठी नदीचा गाळ काढण्याचा विषय. जी मिठी नदी मुंबईतली सगळ्यात मोठी नदी आहे, तिच्या गाळ काढण्यासाठी जो कंत्राटदार होता त्या कंत्राटदाराचा दिनो मोरियाच्या भावाशी काय संबंध होता त्याची काल 8 तास चौकशी करण्यात आली पोलिसांकडून. बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर FIR करण्यात आली. या संदर्भात का बोलत नाहीत किशोरीताई? म्हणजे स्वतःच ठेवावं झाकून. मला असं वाटतं की याचं सुद्धा उत्तर देणं गरजेचं आहे. त्यानंतर अजिंक्यजी, दुसरा विषय, तुम्ही धारावी आणि मानखुर्द येथील शिवाजीनगरच्या नाल्याचा आपण मला वाटतं अगदी तुम्ही रियालिटी चेक केला होता. नगरसेवक नक्कीच नाहीयेत, परंतु आमदार खासदार तर आहेत. या आमदार खासदारांनी काय केलं? धारावीला कोण आमदार आहेत, कोण खासदार आहेत, मानखुर्दला कोण आमदार आहेत, कोण खासदार आहेत, या लोकप्रतिनिधींची काय जबाबदारी आहे? प्रत्येक वेळेला काही झालं की डायरेक्ट तुम्ही प्रशासनावर बोट दाखवतात. इकडच्या आमदार आणि खासदारांना हा प्रश्न का विचारला नाही की ज्या पद्धतीने नगरसेवक उभे राहून नाले साफसफाई करून घेत होते ती जबाबदारी आमदार आणि खासदारांची नाहीये का? परंतु यांनी हे हेतू पुरस्कार केलं नाही, जेणेकरून प्रशासनावर ठपका यावा असा मी आज आरोप करते तुमच्या माध्यमातून. याचं उत्तर तेथील आमदार आणि खासदारांनी जरूर दिलं पाहिजे. त्यामुळे उगीच प्रत्येक वेळेला दोरी म्हणून साफ म्हणून दोरीला धोपटू नये. खरी रियालिटी काय आहे हे सुद्धा लोकांमध्ये येऊन द्यायचं. आणि निधीबद्दल जर किशोरीताई तुम्ही बोलत असाल तर कृपया आम्हाला तोंड उघडायला लावू नका. ठीक आहे, निधीच्या संदर्भात आपण काय मला कुठलेही आरोप करायचे नाहीयेत, परंतु तुम्ही ते करायला लावू नका. नाही ठीक आहे, आपली जी प्रतिमा आहे लोकांमध्ये तीच राहू दे, ती अजून बिघडवायला लावू नका. शीतलताई वेगळी चर्चा करू आपण या विषयावर. या विषयावर वेगळी चर्चा करू आपण एक दिवस, पण आज नको. आज आपण मुद्द्यावर बोलूया. मुद्दा त्यांनी छेडला नाही, बरोबर आहे, गरजेचं वाटलं. नाही बरोबर आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. विद्याताई, तुम्ही सगळी ही चर्चा ऐकताय, मुद्दे देखील मांडले तुम्ही मगाशी. महत्वाचा मुद्दा मांडला सिव्हिक सेन्स संदर्भातला. नागरिकांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे, मुंबईकरांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. स्वच्छतेच्या दृष्टीनं आणि हायजीनच्या दृष्टीनं तुम्ही मगाशी सॅनिटेशनचा मुद्दा देखील उपस्थित केला, सार्वजनिक शौचालयांचा मुद्दा उपस्थित केला. पण या सगळ्या मुद्द्यांच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर ते तर महत्वाचंच आहे, पण प्रशासनाची जबाबदारी किती महत्वाची या सगळ्यामध्ये? प्रशासन आपली जबाबदारी यामध्ये झटकू शकतं का? तशी जबाबदारी खरं तर प्रत्येक मुंबईकराची सुद्धा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबई साफ स्वच्छ राहिली पाहिजे, या अनुषंगाने प्रयत्न करावेत. पण प्रशासकीय पातळीवर जबाबदारी व्यवस्थित पाळली जाते की नाही?
आता हे सगळं नगरसेवकांच्या निवडणुका गेले 3-4 वर्षात झालेल्या नाही, सगळं काही प्रशासनाच्याच ताब्यात आहे, हा. कमिशनरच्या ताब्यात आहे. तर नाले सफाई आणि हे सगळं होणं आवश्यक होतं, पण त्याचं प्रमाण 50 ते 55% आपण बघितलेलं आहे. आपल्याकडे कामगारांची भरती नाहीये, आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करायला देतो आहोत. मुंबई महापालिका ही देशातली सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे. मी सुद्धा नगरसेविका होते 2007 ते 2012 पर्यंत. मी फाटक साहेब कमिशनर होते, त्यांना माझ्या वॉर्डामध्ये आप्पा पाडलेला, जिथे झोपडपट्ट्यांचा विभाग आहे तिथे मी त्यांना घेऊन गेले होते की इथे काहीही साफसफाई होत नाही. आणि त्या दिवशी ते आले, त्या दिवशीपासून मुंबईची साफसफाई तिकडे आप्पापाड्यामध्ये झाली. परंतु असं प्रत्येकाने जागरूक असलं पाहिजे, नागरिकांनी पण जागरूक असलं पाहिजे. आणि नाल्यामध्ये कचरा टाकायची वेळ लोकांवर काय येते, झोपडपट्ट्यांना पाणीपट्टी टॅक्स लावला जातो, परंतु सिव्हिरेज टॅक्स त्याच्यातनं घेतला जातो, पण शौचालयासाठी सिव्हिरेज सिस्टीम नाहीये. मुंबईचं ब्रीम स्टॉवेट बद्दल आपण आता बोललो की इतके वर्ष तो चालू आहे. त्याच्या आधी तिनईकर असल्यापासून आपल्याकडे माहीमला सिव्हिरेजचा प्रोजेक्ट चालू होता, तो जवळजवळ 30-40 वर्ष चालू होता. पुढे त्याचं काय झालं माहिती नाहीये. आणि आता ब्रीम स्टॉवेटच्या नावाने अजित चव्हाण बोलता आहेत, त्यावेळेस ते सुद्धा किशोर ते बरोबर बोलले ना, तेव्हा ते शिवसेना आणि भाजप एकत्र होते महापालिकेमध्ये. आशिष शेलार तेव्हा जोरजोरात सभागृहामध्ये बोलायचे, मी ऐकलेलं आहे. परंतु मग तुम्ही नाले सफाईमध्ये काय केलं? आता कमिशनरच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हातात सगळी मुंबई आहे गेले 3-4 वर्ष. नागपूरची पण काही वेगळी अवस्था नाहीये. त्यामुळे मुंबईची जी अवस्था आहे, मुंबईची प्रचंड लोकसंख्या आहे, तर या मुंबईच्या लोकसंख्येवरती तेवढ्याला पुरेल एवढे आपल्याकडे पोलीस दलही नाहीये आणि महापालिकेचे प्रशासन सुद्धा नाहीये. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम वरती आपण वर्कर्स लावतो, ते किती कामं करतात, कसे करतात, त्याचा आपल्याला अनुभव आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक मुंबईकराला सिव्हिक सेन्स असला पाहिजे की रस्त्यावरती कचरा टाकायचा नाही. आणि कचऱ्यासाठी जागोजागी आपल्याला त्याची सफाई होताना किंवा कचरा गाडी उचलताना आपल्याला दिसली पाहिजे. मुंबईच्या ठराविक मध्यमवर्गीय एरियामध्ये फक्त कचऱ्यांच्या गाड्या येतात, पण जेवढ्या जास्तीत जास्त झोपडपट्ट्यांचा विभाग आहे, मग धारावी असेल, पोईसर असेल, मालाड असेल, तिकडे आणखीन कुठे असेल, त्या ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये कचरा उचलला जात नाही. आणि लोक सर्रास पोईसर नदीला नाला समजतात, त्या नाल्यामध्ये मिठी नदीमध्ये धारावीत सर्रास कचरा टाकला जातो. आणि मग MMRDA, ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं MMRDA ने मिठी नदीच्या इथे धारावीतनं येणारा हा नाला आहे, घाणेरड्या पाण्याचा नाला आहे म्हणून तिथं भिंत बांधली होती 2005 साली. आम्ही लोकांनी आणि मच्छीमारांनी जाऊन तिथे तोडली होती 2000 साली जाऊन की ही मिठी नदी आहे. आणि MMRDAच्या लोकांना तोपर्यंत माहिती नव्हतं. त्यांनी तिवराची कत्तल केली होती MMRDA ने त्या सीलिंगच्या प्रोजेक्टसाठी. सीलिंगला आमचा तेव्हाही विरोध नव्हता, परंतु 100 एकर भरावाची गरज नसताना तिथे भराव टाकल्यामुळे संपूर्ण समुद्र मागे हटला गेला, दादरची चौपाटी नष्ट झाली. परंतु ह्या गोष्टींचा MMRDA विचार करत नाही. आणि हा विचार प्रशासनाने केला पाहिजे. त्यांच्याकडे अत्यंत विद्वान मंडळी आहेत, तज्ञ इंजिनियर्स आहेत, परंतु पर्यावरणाचा ऱ्हास करणारे, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तिवराची जंगल पुन्हा हे करू, आम्ही पर्यावरणाचं रक्षण करू, आम्ही दुसऱ्या ठिकाणी तीव्र लावू. तर तीव्र ही लावायची नसतात, ती नैसर्गिक असतात. ती तीव्राचे जंगल जर तुम्ही तोडून टाकले आणि जर हे मुंबई हे जे 7 बेटांचं शहर आहे, इथे जर तुम्ही अशा प्रकारे बेफिकीर वृत्तीने वागला तर मला असं वाटतं प्रत्येक मुंबईकराला याची किंमत चुकवावी लागेल. आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला स्वतःच्या, आता रेल्वेवरती कचरा महापालिकेमध्ये आणि रेल्वेमध्ये वाद असतो की रेल्वेचा कचरा आम्ही उचलणार नाही, तो आमचे हे नाहीये. रेल्वे सांगते आमच्या प्रशासनामध्ये, आमच्या याच्यामध्ये येऊन तुम्ही लुडबुड करू नका. मग रेल्वेचे ट्रॅक का तुंबतात, का पाण्याखाली जातात? कारण तिथे सफाई होत नाहीये. प्लास्टिक, आपण इतकं प्लास्टिक वापरतो की प्रत्येक भाजीवाल्याकडे आपण घरातनं पिशवी घेऊनच जात नाही. प्लास्टिकची पिशवी बायका मागतात की आम्हाला पाव किलो भाजी पिशव्यांमध्ये दे. आता याच्यावर प्लास्टिक बंदी हा विषय नाहीये. ते जे प्लास्टिक जातं ते प्लास्टिक उचललं गेलं पाहिजे. त्याचा वापर काहीतरी रिसायकलिंग मध्ये किंवा हैदराबादला जसं डांबरीकरणाच्या रस्त्यामध्ये प्लास्टिकचा वापर केला गेला तसा केला पाहिजे. परंतु आपल्याकडे त्याच्यावर काही जात नाही. फक्त गांभीर्यानं विचार होणं खरंच गरजेचं आहे, कारण काळाची गरज आहे ती. दरवर्षी अशी जर मुंबई तुंबत राहिली तर मग
काय होणार असा खरा प्रश्न आहे. हेमंत कुमार कांबळे यांच्याकडनं आपण या संदर्भातलं उत्तर घेऊया की आता कारणं तर आपल्याला माहिती आहेत, काय होतंय, काय नेमकी कारणं आहेत यामागची पाणी तुंबण्याची ते आपल्या सर्वांना माहिती आहे, पण मग यावर सोल्युशन काय, उपाययोजना काय. मी आता मनसेचे प्रवक्ते हेमंत कुमार कांबळे यांच्याकडे जाणार आहे. हेमंत कुमारजी, आपण जे सोल्युशन्स आहेत, उपाययोजना आहेत, कायमस्वरूपी काही करता येऊ शकेल का या दृष्टीने, याबद्दल बोलतो आहोत. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया. कसं आहे की ब्रिमस्टॅड प्रकरणाबद्दल आताच आमचे मित्र अजित चव्हाण यांनी उल्लेख केला. माझं म्हणणं आहे की बघा, ह्या 4 नद्या, मुंबईतल्या प्रमुख 4 नद्या आहेत, जे दहिसर, बोईसर, ओशिवरा आणि मिठी, या सर्वांचं उगमस्थान जे आहे ते नॅशनल पार्क आहे. ते संजय गांधी नॅशनल पार्क मधून उगम पावतात. म्हणजे शीतलताईंच्या जो कार्य क्षेत्र होतं त्यातून एक तुमची दहिसर नदी जाते, बोईसर नदी मी कातेरी तिथे जाते, पुढे ओशिवराणी आहे. या नद्यांची सफाई म्हणजे वंदना चव्हाण एक मुद्दा चांगला म्हणजे सिविक सेन्स, की तो नाले किंवा त्या नद्या भरण्यात कशा जातात. म्हणून मी म्हटलं की मुद्दा हा आहे की 12 महिने सफाई का होत नाही, फक्त पावसापूर्वी सफाई का होते. मुद्दा नंबर 1. दुसरं तर माझ्याकडे आता फोटोग्राफ्स आहेत जे गणपत पाटील नगर, गोराईचं MHB इकडे जे रिसॉर्ट्स उभे राहिले, म्हणजे कांदळवनांची जी तोड झालेली आहे तिकडे, कांदळवन तोडून तिथे रिसॉर्ट उभे राहिलेत. ही बघा, हे सगळे फोटोग्राफ्स तुम्हाला मी पाठवतो. तो प्रशासनाचं याचं इकडे लक्ष का नाही. जर कांदळवनात असतील तर पूर परिस्थिती निर्माण होणारच आहे. दुसरी गोष्ट की सगळ्यात जास्त सिमेंट कॉन्क्रिटीकरण, आपले नगरसेवक, आमदार, खासदार हे सगळे सोसायट्यांमध्ये आता पेवर ब्लॉक बसून देतात, कॉन्क्रिटीकरण करतात. पाणी झिरपलंच नाही तर ते पृष्ठभागावर येणार आणि हे पाणी पुन्हा पृष्ठावर वाढल्याने ती पूर परिस्थिती होते. त्यामुळे जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीही या बाबतीचा थोडा विचार करायला पाहिजे की सगळंच आपण कॉन्क्रीट करणार असं तर या सिमेंट कॉन्क्रीटवर आपलं एवढं जर प्रेम असणार आहे तर विकास आपला जर फक्त सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे विकास असेल तर मला वाटतं हे शहर एक दिवशी बुडून जाईल. तुम्हाला सांगतो, एक मालदीव नावाचा देश आहे. हा मालदीव नावाचा देश 2060 नंतर पूर्ण पाण्याखाली जाईल. म्हणून त्यांचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी प्रातिनिधिक म्हणून त्यांची जी कॅबिनेटची जी मीटिंग होती ती पाण्याखाली घेतली होती की आपलं भविष्य हे आहे. तर मला वाटतं आपले जे इथे बसलेले सर्व पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत त्याचे 3 पक्षाचे प्रतिनिधी तर सत्तेत आहेत, यांनी आतापासून म्हणजे आपण सगळ्यांनीच त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे की ही मुंबई किंवा हे राज्य, हे देश हा कसा वाचेल. ग्लोबल वॉर्मिंग वरती आपण मोठ्या प्रमाणात त्याच्या ज्या काय आपल्याला उपाययोजना करायच्या त्या करायला हव्यात. नाले सफाई हा एकच मुद्दा नाही तर कॉन्क्रिटीकरण आणि मॅनग्रोव्ह या 3ही गोष्टी या पाणी भरण्याला कुठेतरी जबाबदार आहेत. त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप होतच राहतील. मी गेले 18 वर्ष हे आरोप प्रत्यारोपाचं राजकारण बघतोय. त्यामुळे ब्रिमस्टॅड प्रकरणाची जी उपाययोजना का झाल्या नाही याचं उत्तर फक्त शिवसेनेकडे मागून भारतीय जनता पक्षाला चालणार नाही, कारण 2017 पर्यंत तेही सत्तेत होते त्यांच्यासोबत. त्यामुळे ब्रिमस्टॅड एकट्या शिवसेनेवर टाकून चालणार नाही. तर याची उत्तर तुम्हालाही द्यायला लागतील. ठीक आहे, आपण त्याविषयी त्यांच्याकडनंही जाणून घेऊया, पण उपाययोजनांबद्दल आपण बोलूया. वेळेची मर्यादा आहे. एक कमेंट शेवटची प्रत्येक इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना मला द्यायला सांगायची आहे. सुरुवात करूया किशोरीताईंपासून. किशोरीताई, योजनांबद्दल आता आपण बोललं पाहिजे, कारण खूप ऐकली आपण आणि वर्षानुवर्ष ऐकली. उपाययोजना काय करता येऊ शकतात, थोडक्यात आपली प्रतिक्रिया. वारंवार आदित्य ठाकरेंनी तेच सांगितलंय की सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीट करण्याची गरज नाही. आमच्या त्या संपूर्ण आदित्य ठाकरे जेव्हा वर्किंग मध्ये आले त्यावेळेला मातीचे रस्ते अनेक ठिकाणी बनवले. आज तिथेही कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. पावसाळी ज्या वाहिन्या आहेत त्या मार्च एप्रिल पासूनच स्वच्छ केल्या पाहिजे आणि जे स्पॉट फ्लडिंगच्या आहेत तिथे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण रस्त्याची उंची वाढली हे जे आता आपल्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले हे फॅक्ट आहेत. काही हे स्वीकारून त्याच्यावर काय करता येईल ही उपाययोजना केली पाहिजे. ठीक आहे, शीतलताई. एक लक्षात घ्या की राजकारण तर होत राहील, परंतु ज्या पद्धतीने ही नैसर्गिक आपत्ती आलेली आहे तिला तोंड देण्यासाठी आपण पुढेही सज्ज राहिलं पाहिजे. मॅनग्रोव्हचा विषय गेले 10-15 वर्ष मी स्वतः मॅनग्रोव्हवर भांडते. त्याच्यामुळे मॅनग्रोव्ह हाही अतिशय महत्वाचा विषय आहे की जो अतिशय क्रूरपणे त्याची कत्तल होते. त्याच्या संदर्भात आपण काही कायदे कडक केले पाहिजेत हे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे नद्यांचं जे काही सुशोभीकरण म्हणून चालू आहे त्या नद्यांचं खोलीकरण करणं फार गरजेचं आहे.
त्यांचं कॉन्क्रिटीकरण न होता. आणि जसं विद्याताई म्हणाले ते मला अतिशय योग्य वाटतंय की लोकांच्या मध्ये सुद्धा, कारण हे लोकसहभागाशिवाय खरंय. फक्त प्रशासन एकटं करू शकत नाही. खरंय. त्याच्यामुळे लोकांमध्ये सुद्धा आपल्याला या संदर्भात जनजागृती करणं फार आवश्यक आहे की हे जर तुम्ही असंच वारंवार वागत राहिलात तर मुंबईत तुंबण्यापासून फक्त प्रशासन एकटं वाचवू शकत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं. विद्याताई, आपली शेवटची कमेंट. हे बघा, रेल्वे प्रशासन, एअरपोर्ट अथॉरिटी, बीएमसी आणि मेट्रो या चीर प्रशासनाच्या ज्या संस्था आहेत यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. यांची किमान महिन्यातनं एक तरी एकत्रित मीटिंग झाली पाहिजे आणि मुंबई आणि उपनगरामध्ये आपापला एरिया कसा स्वच्छ ठेवला जाईल, इथे पाऊस पडला तर पाणी साचणार नाही, यासाठी त्यांच्यामध्ये आपसात चर्चा होऊन त्यांनी काहीतरी आखणी केली पाहिजे. जे प्लॅनिंग करायला पाहिजे ते प्लॅनिंग व्यवस्थित पाहिजे आणि लोकांचा सहभाग आवश्यक आहे. लोकांनी सुद्धा वाटेल तशा प्लास्टिकचा वापर करणं आणि मुंबईमध्ये उपनगरामध्ये जे समुद्रामध्ये भराव टाकला जातो, रात्री बेरात्री भराव टाकला जातो, हो. हे जे मोठ्या प्रमाणात विकास केला जातो, जुन्या बिल्डिंग तोडल्या जातात आणि सगळे जे आहे ते सगळं समुद्रामध्ये टाकलं जातं आणि तो समुद्र भरला जातो. कुठेतरी समुद्र भरला की दुसरीकडे तो कुठेतरी बाहेर येतो, तर दाबला जात नाही आणि समुद्राशी खेळणं हे आपल्या मुंबईच्या जीवावर उठण्यासारखं आहे. त्यामुळे पर्यावरणाचा आपण ऱ्हास करतोय, तो पर्यावरणाचं सुद्धा आपण नेहमी पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केलं पाहिजे. रस्त्यावरती ठीक आहे. कचरा टाकणं हे बंद केलं पाहिजे ठीक आहे. आणि याच्यात लोक सहभाग मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. खरंय. अजितजी, शेवटची कमेंट आपली. नाही, विद्याताईंचं मी स्वागत करतो. राजकीय कार्यकर्त्यांना आम्हाला इतकं स्पष्टपणे बोलता येत नाही, पण ताई बोलल्या, ताई याची गरज आहे. हेमंतरावांनी एक मुद्दा खूप महत्वाचा मांडला. शीतलताई त्या म्हणाल्या की कांदळवनांचा, मी महाराष्ट्राच्या वन विभागाचं अभिनंदन करतो. नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये शेकडो एकरवरती प्रायोगिक तत्वावर अत्यंत वेगानं वाढणारं कांदळवन लावण्यात आलेलं आहे. पण जिथं कांदळवन तोडलं जातं, जिथं डेब्रिज टाकलं जातं, रसायनं सोडली जातात, आपण स्वतः जाऊन कचरा तिथं टाकतो. आम्ही दर रविवारी नॅशनल पार्कमध्ये स्वच्छता मोहीम करतो. आम्ही मागच्या रविवारी सुद्धा गेलो होतो. माझे हात जोडून सर्व नागरिकांना विनंती आहे, मुंबईत पायाभूत विकासाकरता पैसे आणून आम्ही जो प्रवासाचा वेग कमी केलेला आहे, मुंबईत तुंबणार नाही यासाठी सुद्धा आम्ही काम करू. पण लोकसहभागाची अपेक्षा आहे. पर्यावरण आपण सगळ्यांनी वाचवलं पाहिजे, ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. खरंय. आणि सामान्य माणसानं तक्रारी करणं आणि गुन्हे दाखल करणं सुरू केलं पाहिजे. काही धनदांडगे लोक, निसर्गाच्या विरोधातले लोक विकासाच्या नावाखाली जर हे सगळं करत असतील तर आपण ते थांबवलं पाहिजे. आणि विद्याताई म्हणाल्या तसं आपण काय करतो, कुठं कचरा टाकतो, किती घाण करतो, तो नाल्यात जाऊन तुटतो, याचा विचार प्लीज करा, कृपया करा. हात जोडून विनंती सगळ्यांना. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार. आपण या चर्चेमध्ये खरं तर सहभागी झालात. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण मांडलेत आणि थोडीफार राजकीय टीका इकडे तिकडे झाली, पण आपण ती टीका टाळण्याचा प्रयत्न केला आणि मुंबईकरांच्या मुद्द्यावर आपण बोलण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे आभार मानतो. किशोरीताई, विद्याताई, शीतलताई, अजितजी आणि हेमंत कुमारजी, खूप खूप आभार. आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. मुंबईची तुंबई का झाली या कारणाचा उहापोह आपण करण्याचा प्रयत्न केला. काही महत्त्वाच्या गोष्टी यानंतर समोर आल्या. उपाययोजनांबद्दल सुद्धा आपण चर्चा केली. मात्र पुढच्या वर्षी ही परिस्थिती बदलेल अशी आशा आपण करूया. या कार्यक्रमामध्ये आता आपण इथंच थांबूया. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.